नमस्कार शिक्षक मित्र हो. निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत आपण कृतींची मालिका घेऊन येतोय. आपण इयत्ता 3री ते 5वी करिता लेखन कौशल्यावर आधारित स्तर क्रमांक 17 करिता कृती घेऊन येतोय. बरं का मित्रांनो, आपण या कृती घेत असताना आपला उद्देश हाच आहे की हा स्तर 17 काय म्हणतो, 6 ते 8 शब्दांची 4 ते 5 वाक्य विद्यार्थ्यांना ऐकून लिहिता येणं. नुसती ऐकूनच नाही हो, आपल्या विद्यार्थ्यांना आकलनपूर्वक ती जोडाक्षर असलेली सुद्धा वाक्य लिहिता येणं अपेक्षित आहे. चला तर ही अपेक्षित क्षमता गाठण्यासाठी आपण आज एक नवीन कृती घेऊया आणि कृतीचं नाव आहे श्रुत कथा लेखन. आहे की नाही मजा? आपल्याजवळ वर्गात जाण्यापूर्वी काही कथा असाव्यात, मोठ्या नसाव्यात, परंतु अर्थपूर्ण असलेल्या 4 ते 5 वाक्यांच्या अशा कथा, किमान 10 तरी कथा असू द्या हो आपल्याकडे. आपल्याला वर्गात घ्यायच्या आहेत. बरं का, या कथा घेत असताना आपण आपल्या विद्यार्थ्यांना पहिले काही सूचना द्यायच्या. एकाएकी वर्गात गेल्या गेल्या आज मी तुम्हाला कथा सांगणार आणि तुम्हाला लिहायची आहे अशा आविर्भावात अजिबात नको. कथा कशी असावी? मजेशीर असावी, गंमत असावी. आणि कथा म्हटलं की लहान मुलांना फार आवडत असते. मग त्यांच्या वयोगटाला साजेशा अशा कथा तुमच्याकडे असाव्यात. या कथा आपण पहिले हळुवारपणे मुलांना सांगायच्या आहे. त्यांना सांगायचं, सूचना द्या की बाळांनो, नीट ऐकून लिहायचं आहे. मी तुम्हाला आज एक मजेशीर गोष्ट सांगणार आहे, कथा सांगणार आहे. ती तुम्हाला ऐकायची आहे आणि लिहायची आहे. लिहत असताना मी हळुवारपणे शब्द उच्चारायला हवेत. आपल्या उच्चारांमध्ये स्पष्टता असावी. शब्द उच्चार आरोह अवरोहांसह करा हो, कारण आपली विद्यार्थ्यांना ती लिहायची आहेत. आणि कथेमध्ये रस हा नक्कीच असावा. बरं का मित्रांनो, कथा सांगत असताना मुलांना सूचना करत असताना ती मुलं लिहत आहे की नाही लिहत आहे हे सुद्धा बघून घ्या. आणि एक एक कथेतलं वाक्य मुलांना स्पष्ट उच्चारात सांगा. मुलं लिहत आहेत. लिहून झाली की त्यांना पुन्हा सांगा की मी आता तुम्हाला परत सांगतोय, आपल्या शब्दांचा ताळमेळ साधूया. आणि मुलं पुन्हा ती तुम्ही सांगितलेली कथा आपण बरोबर लिहिली की नाही लिहिली ते ताळमेळ साधतील. ही आमची दुसरी स्टेज झाली. यानंतर आपण पुन्हा एक मजा करू शकतोय. मुलांना आपल्या मित्रांनी काय लिहिलं आहे, त्याने काय लिहिलं आहे, मी बरोबर लिहिलं आहे काय नाही, हे सगळं बघायला फार आवडत असतं. मग आता काय करूया आपण, एकदा आपली दुसरी स्टेज पार झाली की आता आपण म्हणूया मुलांना की आता तू आपल्या मित्राची वही बघ, त्याने पण बरोबर लिहिलं आहे का, तुझी वही तुझ्या मित्राला दे. आणि आता आपण तिसऱ्या वेळी तीच कथा सांगणार आहोत. त्यावेळी मित्राची वही मी तपासतोय हा भाव त्या विद्यार्थ्याच्या मनात येईल. आणि आपण अचूक काम केलं पाहिजे. मित्रांनी सुद्धा अचूक लिहिलेलं आहे की नाही हे सुद्धा मित्र एकमेकांच्या वह्या तपासताना बघतील. खरंच यातून ना मुलांचा आत्मविश्वास वाढणार आहे. आणि मी आपल्या मित्राची वही तपासत आहे हा एक मस्त भाव त्याच्या मनामध्ये येणार आहे. आणि मुलांची शब्दसमृद्धी वाढेल, आत्मविश्वास वाढेल. आणि आपल्याला हेच तर हवं आहे. आणि म्हणूनच आपण स्तर 17साठी ही कृती घेऊन तर बघा आणि मग त्या कृतीचे निकाल तर बघा. आमचा उद्देश निश्चितच सफल होणार आहे. धन्यवाद.